गगनगिरी महाराज मठ। चला तर मग सफर करूया गगनगिरी महाराज मठाची। गगनगिरी महाराजांचं हे मठ डोंगराच्या माथ्यावर वसलेले आहे। गगनगिरी महाराजांची गुफाही इथेच आहे। आम्ही मुंबई टू खोपोली असा प्रवास करत लोकलने गेलो खोपोलीला। खोपोलीच्या स्टेशनपासून 1.5 किलोमीटर अंतरावर गगनगिरी महाराजांचा मठ वसलेला आहे। इथे जाण्यासाठी तुम्ही शेअरिंग ऑप्शन सुद्धा तुम्हाला आहे आणि तुम्ही चालण्याचा मार्गही अवलंबून या मठामध्ये पोहोचू शकता। आम्ही चालतच गेलो। वाटेतला जातानाच इथे खोपोली नगर परिषदेचे छान असं उद्यान आहे। त्यानंतर स्टॅच्यू बघत आम्ही गेलो गगनगिरी महाराज मठाच्या थोडा लांब। त्यानंतर इथेच आम्हाला वीरेश्वराचं मंदिर सुद्धा पाहिलं आम्ही आणि लगोलग चालत चालत आम्ही पाहिलं ते गगनगिरी महाराज मठ। मठ पाहून खूप मन भारावून गेलं, कारण लांबूनच खूप छान अशा वेव्स येतात। मठामध्ये आतमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला हातपाय धुवून मगच प्रवेश दिला जातो। त्यानंतर आम्ही मठामध्ये प्रवेश केला। इथे एक मोठा हॉल आहे, त्याच्या बाजूलाच पाताळगंगा नदी आहे। हे मठ पाताळगंगा नदीच्या बाजूलाच वसलेले आहे, कारण गगनगिरी महाराज हे इथेच तपस्या करत। पुढे आतमध्ये गेल्यावर गगनगिरी महाराजांची मूर्ती आहे। हुबेहूब असं वाटतं जणू काय महाराजच इथे बसलेले आहे। इथला परिसर खूप छान आहे आणि गगनगिरी महाराज मठ संस्थानाने हा परिसर खूपच योग्यरित्या सांभाळत आहेत। त्यानंतर आम्ही गेलो केदारनाथाचं मंदिर असलेल्या 12 ज्योतिर्लिंग असलेल्या मंदिरामध्ये पाया पडायला, व त्याच्या पुढेच गुहा आहे जिथे गगनगिरी महाराज हे सिद्ध तपस्या करायचे। पण इथे जातानाच तुम्हाला भक्त निवास, त्याच्यानंतर बायोगॅससाठी जो प्रकल्प आहे तो, त्याच्यानंतर गो प्रकल्प, आयुर्वेदिक पंचकर्म सेवा इत्यादी खूप सारे प्रकल्प राबवलेले आहेत। येथून पुढे चालत जात असतानाच केदारेश्वराचं मंदिर सुद्धा लागतं। इथे शंकर पार्वतीची मूर्ती आहे व केदारनाथात सकट 12 ज्योतिर्लिंगांची पूजा केली जाते। याच्यावरच गुहेमध्ये जाण्यासाठी मार्ग आहे। डोंगर माथ्यावर असल्यामुळे चालत जाताना खूप थकवा होतो, पण जेव्हा तुम्ही गुहेमध्ये आतमध्ये शिरता आणि महाराजांचं दर्शन घेता तर एक मानसिक आध्यात्मिक शांतता लाभते। इथून खोपोलीचा पूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता। गुहेमध्ये शिरतानाच तुम्हाला गगनगिरी महाराजांची मूर्ती दिसावयास मिळते। असं वाटतं जणू महाराज इथे अजूनही तपश्चर्या करत आहेत। त्यानंतर आम्ही थांबलो खाण्यासाठी आणि मग परतीचा प्रवास सुरू झाला। व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर